त्याला घेऊन जा तुम्ही. कसं आहे यांचं माहितीये का, हे ना वर्षात ना आज फक्त गड फिरायला आलेले आहेत. होय मी महिन्यात 3000 किलोमीटर फिरतो, एवढं लक्षात ठेव. आणि मला म्हणते तू बिहारी आता काय. तुम्ही जाताय गुरुळे येताय 30 किलोमीटर फिरून मला सांगते किती आटम लागलं तुला? तो हेअर पडला होता आता. बघा पूर्णपणे फेरा घालायचं वरती पर्यंत. तर आपण ना आता महादरवाजापाशी आलेलो आहे आणि हा पाहू शकता. इथून पुढे बघूया पूर्णपणे सगळा गड कसा आहे काय ती बघितलं असेल तर तुम्ही. ते होता तर टकमक टोक. त्या काळात महाराजांचे घोडे वगैरे पाणी पित असणार आहेत. ही एक भूमिगत आणि गुप्त ही खोली आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त बैठका आणि गुप्त हा कारभार इथून सांभाळला जायचा. आणि जर महाराजांनी किल्ला जिंकून आला तर एका ठिकाणी भगवा ध्वज फडकवायचा आणि एका ठिकाणी महाराजांच्या राण्या हिरकणी बुरुज आहे. तर तुम्ही गेलता का? तर आम्ही तिथूनच येत होतो. आपली गाडी तर फायनली आपण गड चढायला घेतलेला आहे आणि रायगडाचं चढाई सुरू झालेली आहे. इथून बघा चालू होतो रायगड. भरपूर असा मोठा 2 दिवस तरी फिरायला लागतात रायगड. तर पाहूया आता. आणि बेळ वगैरे आणलेली ती खायला वरतीच घेऊ. हे बघा तुम्हाला ना अजून किल्ला दाखवतो किती आहे. तर हे बघा पूर्णपणे फेरा घालायचं वरतीपर्यंत. जायला कमीत कमी 2-2.5 तास तर लागणारच आहेत. भरपूर असं ट्रॅकिंग आहे आणि मी पण पहिल्यांदाच आलोय, पण एवढं भारी वाटते ना इथं आल्यावर. अख्खी दमल्यात. हे बघा घामाघूम झालं तर आणि त्यातून वरती एवढं ऊन. बघा कशी भरपूर सारी पब्लिक चाललेली आहे. तर अजून आपण ना निम्म्याच्या वर आलेलो आहे आणि आपल्याला जायचे तिथं जायचे. भरपूर असं तिथं पण पब्लिक आहे आणि चढताना एवढं भयंकर ना दम लागतोय ना. तरी बघा असा साईडने ना रायगड किल्ला आहे. तर आपण ना आता महादरवाजापाशी आलेलो आहे आणि हा पाहू शकता. इथून पुढे गेले की लगेच महादरवाजा आहे आणि बाकीचे पाहू शकता सगळे बुरुज आहेत. चढ तर एवढं जबरदस्त आहे ना, पाहू शकता. कम्प्लिटली 2-2.5 तास तर लागतात बहुतेक. तर बघूया आता आम्हाला किती वेळ लागला आम्हाला पण नाही माहिती. आम्ही किती वाजता आलो तर आपण गेलो होतो 4:30 वाजता. अरे सकाळी नाही रे, खालून वाजले असेल. तर बहुतेक ना 10च्या दरम्यान निघालेलो आम्ही. आता काय माहिती किती वाजले. आता वर गेलोच आम्ही ना बेळे वगैरे खाणार आहे भाई. त्यामुळे आता आम्ही दोघंच सोबत थांबलेलो आहे. म्हणलं जायचं पण आरामात जायचं आणि पूर्णपणे गड हा निरखूनच जायचं, म्हणजे आपण काय सारखं येणार नाही. तर बघूया पूर्णपणे सगळा गड कसा आहे काय तर फायनली आपण पोचलेलो आहे महादरवाजाकडे आणि हा महादरवाजा आहे. हे पाहू शकता एकदम जबरदस्त असं वळण वगैरे दिलेलं आहे इथं, जे की शत्रू. आपण आता गाडाच्या निम्म्यात तर आलेलो आहे, निम्म्याच्या वर पण आलेलो आहे. आता खूप लागले भूक. 4 वाजेपासून आपण उपाशी होतो, त्यामुळे आता इथं भेळ खाणार आहे. आणि भेळ खाणार तर आपण इथं काय कचरा वगैरे करणार नाही आहे. शिस्तीत सगळं नियोजन होणार आहे, कारण की इथं एक पण कचरा आपण इथं पडून देणार नाही. सगळं काय बॅगेत वगैरे ना भरून घेऊन जाणार आहे. तर हे पाहू शकता एवढी बॅग 4 भेळ. चला बघूया, आम्ही खाऊन घेतो. बेकार भूक लागलेली. भेळ बारक्या बिस्कुट एवढी उंडल्या त्या काय प्रत्येकाच्या बॅगेत किती बॅगेत. किसे बोलते भेळची पार्टी. तुम्ही कधी पार्टी बघितलीच नसेल. हे बघा पापड मी खाते. एकच नंबर. ॲक्च्युली विषय असा झाला की माझ्या ना पूर्णपणे ना मीडिया मोडचा ना ॲटोमॅटिकली ऑफ झालता
त्यामुळं काय आपल्याला ना त्यातला आवाज रेकॉर्ड नाही झाला, तर त्यामुळं मी बाहेरून आवाज देतोय. आणि जंगलामध्ये जात असताना की फक्त माझ्या हातात यांनी भेळ दिली. मी एकटाच भेळ घेऊन फक्त एकटाच जंगलात भटकत होतो. ही सगळी पुढं गेली निघून आणि मीच मागं राहिलेलो. एवढं घामाने जाम झालतो की ना, हे बघा पुढं ते ओमकार चाललेला आणि तो माझा व्हिडिओ काढतोय. पण ह्यांनी ना एकाने पण मदत नाही केली. मी माझी भेळ एकटाच वागत बसलेलो. मग थोडं पुढं गेलो. हा जंगली रोड म्हणजे शॉर्टकट रोड आहे. हा रोड कोणालाच माहीत नव्हतं. ह्या रोडने फक्त 9 जण माणसं आलती. त्याच माणसांच्या मागं आम्ही ते म्हणले की इथून जावं लवकर 10 मिनटात पोचतात. पण 10 मिनटं आम्हाला एवढे महागात पडले ना, एवढं बेकार दमलो ना आम्ही पूर्णपणे ना. इथून वर जात असताना एवढा दम लागला ना, असं आम्हाला ती बघितलं असेल तर तुम्ही, ते होता तर टकमक टोक. आणि असंच अजून आम्हाला वरती जायचं होतं आणि वरती एवढा दम लागत होता ना. थोडं वरती गेल्यावर आम्हाला असं काही दिसलं जे टाकी, चला तुम्हाला तर दाखवतो ही कसली टाकी. तर हे पुरातन काळातील बहुतेक ना इथं घोडे वगैरे पाणी पित असणार आहेत, त्यासाठी बरोबर छोट्या टाक्या होत्या. आणि तुम्हाला लांबून येऊ दाखवतोय बघा कसं दिसतंय, एकदम जबरदस्त दिसतंय. आणि टाक्या एवढ्या मोठ्या आणि यांचं फक्त नसतं ना फोटो तेच चाललेलं. मी फक्त पूर्णपणे गड एक्सप्लोअर करत होतो की आपल्या महाराजांचा गड कसा होता. आणि तसंच वर गेलो, नॉनस्टॉप चढत आलो. पण पाहू शकता हा गड कसा दिसला. आणि त्यानंतर आमच्या मागं पण भरपूर अशी माणसं आली, ते तुम्हाला थोड्याच वेळात दिसतील. आणि बघा ह्यांचं काय चाललंय, तर ह्यांचं पण व्लॉग शूट चाललेलं आहे. आणि बघा ही टाकी साधी सुधी नाही आहे. ही टाकी बघा ना कशी केलेली. त्या काळात महाराजांचे घोडे वगैरे पाणी पित असणार आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही इथं थांबलेलो. आमच्या ट्रेकची ही खरी परीक्षा चालू झाली. अशा घनदाट जंगलात, ज्या जंगलात आम्ही दिसत पण नाही दुसऱ्यांना, अशा जंगलातनं चाललोय आम्ही. गुप्तहेर मार्गाने चाललो आपण. गुप्तहेर पडला होता आता. लय बेकार घसरते. 5 मिनिटात दमणार हे आणि आम्हाला सांगतात. हा बघा हे ह्यांचा मावळे stamina का? इथंच थांबलो. हे मावळे का 5 मिनिटात चालणार, 5 मिनिटात चला 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 फिटू नका देऊ, चला. चला. बघा कसे मावळे चालल्यात गुप्त जागेतून. जय भवानी, जय भवानी. जय भवानी. बा एवढा जबरदस्त दम लागतोय ना. मागचे पुढे गेलेले 3 तर असेच बसले साईडला जाऊन. ते झोडपामुळे तुम्हाला दिसत नाही. चला आता मी पण जातो, कारण की आपल्याला नॉनस्टॉप गड चढायचा आहे. एवढा क्रेझी आहे ना गड, जबरदस्त. जय भवानी. आयुष्यातला पहिला अनुभव हा माझ्या गडावर चढण्याचा. आतापर्यंत भरपूर गड फिरलो, पण जो हा गड आहे ना फिरण्यासारखा, हा कोणता गड वाटला नाही. एवढा चोर वाटा आणि भरपूर काय दुसरे पण वाटा आहेत, त्या वाटेने चाललेलो आहे. तरी लगेच जमतात, पाहू शकता. हे मावळी नाहीयेत. काय एवढं दमलं कसं व्हायचं रे? अयो पडलो होतो तुमचा मावळा. आपण ना काहीच मिनिटांच्या अंतरावर आलेलो आहे. आमच्या आमदार ट्रिप आहे. हा का? 1000 मुलं जेवण खावणं सगळं ते चांगले आमदार आहेत. मग गड दाखवतो. लय दरवर्षी आमच्या का लय राहते कार्यक्रम. हे बघ 1000 टी-शर्ट वाटले. हा का? हा भरपूर आहे आमच्या आमदारला. डॉक्टर करून दाखव ब्लॉग मध्ये आमदारांनी कसं काम करायचं असतं. हा आता तू त्यांना शिकव. जिलेबी सकाळी नाश्त्याला येण तीन भरपूर आहे. तुमचं लय भारी राव. आमच्या ह्याला भेटेन का तुमच्या ट्रिप मध्ये? नाही ते आमचे कार्यकर्ते. त्याला घेऊन जा तुम्ही. कसं आहे यांचं माहितीये का, हे ना वर्षात ना आज फक्त गड फिरायला आलेले आहेत. होय मी महिन्यात 3000 किलोमीटर फिरतो, एवढं लक्षात ठेव. बरं. आणि मला म्हणते तू बिहारी आता काय. बोल ह्यांच्या मम्मी पप्पांनी यांना आज घरातून बाहेर सोडले. नाही नाही, पण मला बाहेरचं नॉलेज येत आहे ना, बाहेर काय असतं तुम्हाला काय माहितीये. तुम्ही जाताय गुरुळे येताय 30 किलोमीटर फिरून मला सांगते ते. लागलं तुला? हा 12ला किती परीक्षा? अरे पण दम लागतो अख्खा फिरायला, एवढं सांगतोय तुला. एकटा पण एकटा तुमच्यासारखं नाही.
जाऊ दे बेरी पण आपला मित्र आहे. कसला असतो तरी बिहारी. बघा काय जे ना आज आलेत फिरायला आणि मला शिकवते ती. तर हे ना लोक आपल्याला सगळी माहिती सांगत होते. जे मेन माणूस आहे ना तिथली सगळी माहिती सांगितली त्यांनी. आणि हा जे शेजारी दिसतंय 2 पायऱ्या तिथं ना हा महाराजांचा 2 मजली राजवाडा होता आणि तिथंच अखेरचा श्वास शिवाजी महाराजांनी घेतलेला. असेच भरपूर सारी माहिती तिथं देण्यात आली होती. तरी पडतो गाव नाही पडत. हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. मशिलीच्या औषधाने, गोंड्याच्या फुलाने, मखमलीच्या पडद्याने सजलेला होता. कसा असेल डोळ्यासमोर शिवचरित्र उभं करा. सांगायचं तात्पर्य एवढंच, याच चौताऱ्यावर आपल्या राजाने शेवटचा श्वास, थोडक्यात आखरी श्वास याच ठिकाणावरती सोडला 3 एप्रिल 1680 ला. हेच राजांचं निधनगृह. पुढे राजांचं वाटप आहे स्नानगृह, आंघोळ करण्याचं ठिकाण. बाजूला 2 टाके आहेत. जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून त्याच्यामध्ये ओतायला सांगितले जात होतं. तर असंच पुढं गेलो आणि त्या फलकावर पूर्णपणे तिथली सर्व काही माहिती दिली होती. त्यानंतर असंच पुढं गेलो, तिथं धान्य कोटर वगैरे सर्व काही होतं. पण ते कॅमेरा टिप करता आलं नाही कारण की कॅमेऱ्याची बॅटरी थोडी लो झालती. आणि चला आता पुढं जाऊया. तर पुढं जायचं होतं आम्हाला बाहेरच्या दिशेला म्हणजे तिथं आपलं मंदिर होतं. ते मंदिर पाहण्यासाठी आम्ही चाललेलो. रायरेश्वराचं मंदिर होतं. रायगडावरती ही एक भूमिगत आणि गुप्त ही खोली आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त बैठका आणि गुप्त हा कारभार इथून सांभाळला जायचा. तर आतमध्ये जाऊन पाहूया की ही खोली नक्की आतून आहे तरी कशी. तर काही मिनिटानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि अशी एक देवळी लागली. त्या देवळीत पूर्णपणे ना आतमध्ये अंधार असायचा, त्यामुळे मी टॉर्च लावून पूर्ण एकदम निरखून पाहिलं की ही खोली कशी आहे. आणि बऱ्याच अशा तिथं रहस्यमय खुणा वगैरे घावले की खोलीत असा कारभार होत असणार आहे. कारण की आतमध्ये गेलं तर ना तुम्हाला टॉर्च शिवाय काहीच दिसणार नाही. अशी खोली आहे. तर आम्हाला मी पूर्ण निरखून पाहिले की खोली कशी त्या काळात केली असेल. तर बाहेरून आवाज द्यायचा हेच कारण की ना तिथून आपली मीडिया मोड ऑफ झालती. इतिहासाच्या मराठी शाळेमध्ये पुस्तकात तर हे पाहिलंच असेल. तर हे 2 का आहेत. तर एका ठिकाणी जर महाराजांनी किल्ला जिंकून आला तर एका ठिकाणी भगवा ध्वज फडकवायचा आणि एका ठिकाणी महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी येत होत्या. पाहिलं असेल. मी आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे ही साधीसुधी जागा नाही, तर त्या काळातील ही प्रशस्त राजदरबार होता. आणि आजही काही खुणा राहिलेल्या आहेत त्या राजदरबाराचं. तर पाहू शकता पूर्णपणे मी 360 मध्ये तुम्हाला दाखवत आहे. आणि इथं पाहू शकता की आपण आलेलो आत्ता त्या राजदरबाराच्या बाहेर. आणि आपण चाललेलो आहे आत्ता त्या काळातील भाजी मार्केटला. म्हणजे त्या काळात बघा ना भाजीपाल्याचं मार्केट कसं होतं. आणि आपल्याला हे फॉलोअर्स भेटलेले आहेत. फॉलोअर्स म्हणजे हे ओळखीचे पण नव्हते. ते म्हणले की आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. आम्ही पण खूप लांबून आलेलो आहे. बहुतेक हे शिर्डी साईडचे होते. मला पण एक्झॅक्टली ना त्यांचं लोकेशन माहीत नाही कारण की मीडिया मोड ऑफ झाल्यामुळे मला काहीच सांगता येईना. तर ह्यांना पण मी त्या काळातले बाजारपेठा दाखवलेल्या हे बघा. आणि ते पण म्हणले आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे. त्यांनी नाव वगैरे सगळं सांगितलं. पण आपल्या मीडिया मोडला काहीच रेकॉर्ड झालं, तेच प्रॉब्लेम आलेला आहे. तर त्यांनी मला काहीतरी माहिती सांगितली. पाहू शकता त्यांचा हा ग्रुप होता. आणि हे एवढी 4 ते 5 नव्हती, तर हे टोटली 1000 पब्लिक आलते. त्यांची पूर्णपणे भरपूर साऱ्या बस होत्या. यांनी मला भरपूर काय विचारलं, किती दिवसापासून करतोय, ब्लॉगिंग करतोय. त्यांनी मग माझी ID पण सर्च केली कारण की गडावरती ना आपल्याला रेंज नव्हती. तर त्यांनी व्हॉट्सॲपला टाईप करून ठेवली MH रायडर 9191 ही ID सेव्ह करून ठेवली. आणि म्हणले भावा आपल्या मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट होणार. आणि त्यांनी ID सेव्ह करून घेतली. म्हणले आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये ना ही ID सगळ्यांना सोडतो. मला पण लय भारी वाटलं. मग त्यानंतर काय झालं तर पुढं बघा काय होतंय. तुम्ही म्हणता तर ता भाऊ असा हात का करतोय. तर आम्हाला सांगत होता भाऊ की ना ह्या साईडला ना हिरकणी बुरुज आहे. तर तुम्ही गेलता का. तर आम्ही तिथूनच येत होतो पण आम्हाला नीट काही कळलं नाही बुरुज कोणता आहे. पण तिथं हिरकणी बुरुज होता. आणि एवढा जबरदस्त त्या काळातील एक स्त्री एका छोट्याशा लेकरासाठी. तर हा पूर्ण बुरुज कसा उतरत असेल ते त्यांनाच माहिती. कारण की हा बुरुज तो साधा सुद्धा नव्हता. तर पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये असा हा बुरुज होता. आणि
एकदम जबरदस्त की आहे ना, आत्ताच्या काळामध्ये तर ना कोणी एवढं असं करू शकत नाही. त्यामुळे आता त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून असे नाव दिलेलं आहे. तरी पाहू शकता हत्ती तलाव आहे आणि त्याचं पाणी तर ना आटलेलं आहे पूर्ण. पावसाळ्यात तर एवढा भयंकर भरलेला असतो नाही, पर्यंत काठापर्यंत तरी पाणी येतं त्याचं. हत्ती तलाव असे बरेच आहेत इथं. हत्ती तलाव आपल्याला 1 ते 2च दिसल्यात आत्तापर्यंत. ॲक्सिडेंट लय भयंकर भाई.